ताप जेव्हा 5 दिवसापलीकडे जातो आणि कमी होत नसतो, तेव्हा सुरू होतं खरं कन्फ्युजन. मग हा व्हायरलच आहे जो पुढच्या 1-2 दिवसात कमी होणारच आहे, की मलेरिया, टायफॉईडसारखं काहीतरी आहे आणि अँटिबायोटिक्स स्टार्ट करणं किंवा काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे, की तिसरंच काहीतरी असेल आणि आपल्याला ॲडमिट होण्याची किंवा बऱ्याच साऱ्या तपासण्या करण्याची गरज पडेल. Hello friends, I am Dr. Piyush Ashok Chaudhary and I welcome you all to the next video on the YouTube channel of Fever Care Center for Infectious Diseases. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अतिशय कॉमन अशा एका प्रॉब्लेमबद्दल, जिथे पेशंटचा ताप 5 दिवसापलीकडे जाऊनही कमी होत नसतो किंवा बरा होत नसतो आणि मग तिथे बरेच कन्फ्युजन्स आपल्या डोक्यात असतात. तर फर्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकदा का ताप 4-5 दिवसापलीकडे गेला की फक्त टेम्परेचर नॉर्मल करणे ही प्रायोरिटी राहिलेली नसते. तेव्हा फक्त टेम्परेचर कमी न करता मूळ कारण काय आहे हे शोधून घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. सेकंड गोष्ट, ताप हे अतिशय नॉन स्पेसिफिक सिम्पटम आहे, कारण का फिवर शेकडो कारणांनी येऊ शकतो आणि तापासोबतची इतर लक्षणं काय आहेत, इनिशियल बेसिक जे कंप्लीट ब्लड काउंटसारखे टेस्ट आहेत त्याच्यात काय फाइंडिंग आहेत, यावरून बऱ्याचदा तापाच्या इन्व्हेस्टिगेशन्समधली दिशा ठरत असते. सो काही सटल क्लूज असतात जे या क्लिनिकल प्रेझेंटेशन आणि ब्लड टेस्टमध्ये असू शकतात, जे आपल्याला पुढे तपासण्या कुठल्या डिरेक्शनने करायच्या आहेत किंवा ट्रीटमेंट कुठल्या डिरेक्शनने करायची याबद्दल गाईड करतात. आणि म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे बऱ्याचदा आम्ही बघतो आजकाल की पेशंट्स तापासाठी कन्सल्ट करायला येताना बेसिक ब्लड काउंट्स वगैरे सारख्या तपासण्यांसोबत काही तापाचे पॅनल्स, एक 5-7 टेस्टचा एक ज्यामध्ये ग्रुप असतो, मलेरियाची टेस्ट, टायफॉईडची टेस्ट ज्यामध्ये विडाल टिपिकली केलेली असते, डेंग्यूची टेस्ट, युरिन रुटीन, अशा रँडम काहीतरी 5-6 टेस्टचं पॅनल एकत्र करून घेऊन येतात. तर यामध्ये महत्त्वाचं आहे की या सर्व आजारांमध्ये तापाचे पॅटर्न वेगवेगळे असतात, तापासोबतची लक्षणं वेगवेगळी असतात. त्यामुळे रँडमली जस्ट पॅकेज म्हणून उपलब्ध आहे म्हणून या तपासण्या केल्याने डायग्नोसिस होतोच असं नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा कसं कन्फ्युजन क्रिएट होतं हे आपण पुढे बघूच. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट जसं मी बोललो की तापाचा पॅटर्न आणि त्यासोबतचे लक्षणं यावरून आपल्याला क्लू मिळतात. सो इथे महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप 4-5 दिवसापुढे असेल, तेव्हा जर ताप सुरुवात होताना खूप हायग्रेड आहे, 102, 3, 4 असा आहे, मल्टिपल टाइम्स येतोय आणि 3-4 दिवसाला क्रॉस करेपर्यंत तापातल्या 2 एपिसोडमधली गॅप वाढते किंवा तापाची रेंज कमी होते, तर असा पॅटर्न टिपिकली दिसतो व्हायरल इन्फेक्शन्समध्ये. या उलट इतर काही आजार असतात ज्यांच्यामध्ये इनिशियल CBC काउंट्समध्ये व्हायरलप्रमाणेच पांढऱ्या पेशींचा काउंट हा नॉर्मल असेल किंवा स्लाइटली कमी असतो, प्लेटलेटचा काउंटही नॉर्मल किंवा त्याकडनं लो येत खाली आलेला असतो, पण तो व्हायरल नसतो. मग अशा ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपल्या आजूबाजूला खूप कॉमन आहे ते म्हणजे टायफॉईडचा फिवर. आणि टायफॉईडचा फिवरबद्दल इथे चर्चा करणं खूप महत्त्वाचं याकरता आहे की आपल्यासारख्या सिच्युएशनमध्ये भारतातल्या अनेक भागात टायफॉईड हा अतिशय एंडेमिक आहे, म्हणजे खूप कॉमनली दिसून येतो. आणि आताचा जो उन्हाळ्याचा पार्ट असतो आणि उन्हाळ्यानंतर पावसाळा स्टार्ट होतानाचा पिरियड, त्या 2-3 महिन्यामध्ये टायफॉईडच्या केसेस शेकडोने वाढत असतात. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन असूनही टायफॉईडमध्ये जनरली पांढऱ्या पेशी वाढत नाहीत. इनफॅक्ट त्या लोअर साईडला असू शकतात आणि प्लेटलेटही लोअर साईडला असू शकतात. अपवाद काही कंडिशन्समध्ये असतो, जसं लहान मुलांमध्ये वगैरे किंवा काही कॉम्प्लिकेशन असताना वगैरे. पण बाय अँड लार्ज पांढऱ्या पेशी जर वाढल्या नसतील तर टायफॉईड हे एकच जनरली बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं जे कन्सिडरेशनमध्ये असतं. आता व्हायरलचा ताप आणि टायफॉईडचा ताप यात काय फरक असतो? सो तर टायफॉईडचा ताप व्हायरलच्या अगदी विरुद्ध, म्हणजे सुरुवातीला 99, 99.5, 100 अशा टाईपचे फिवर स्पाइक्स पहिल्या 1-2 दिवसात असतात. पेशंटला फारसं आजारी तेव्हा वाटत नसतं इनफॅक्ट. आणि 3-4 दिवसाकडे आपण जेव्हा येतो तेव्हा तापाचं प्रमाण 101, 2, 3 असं टप्प्याटप्प्यानं वाढत जातं आणि शेवटी 4-5व्या दिवसानंतर दिवसातनं 3 ते 4 वेळा अतिशय हाय ग्रेड फिवर, बऱ्याच वेळी थंडी भरून येणे आणि ताप असताना डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना होणे, अशा टाईपचे लक्षणं टायफॉईडमध्ये असतात. सो व्हायरलमध्ये जिथे 3-4 दिवशी तापाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात झालेली असते, तिथे टायफॉईडमध्ये तापाचं प्रमाण हे वाढायला सुरुवात झालेलं आहे. हा खूप मोठा सटल असा डिफरन्स आहे, जरी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट दोन्हीमध्येही जवळजवळ सिमिलर टाईपचे असतील तरी. यासोबत क्लिनिकली बघताना बऱ्याच वेळी इंटेस्टिनल इन्फेक्शन असल्या कारणाने पेशंट्सला पोटात दुखणं, भूक न लागणं किंवा कॉन्स्टिपेशन सारखे लक्षणं असतात. सो हे एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की जरी हे इंटेस्टिनल इन्फेक्शन असेल तरी प्रत्येकच टायफॉईडच्या पेशंटला लूज मोशन्स होतीलच असं नाही. इनफॅक्ट मी बघतो की मेजॉरिटी पेशंटला इनिशियल पिरियडमध्ये 1-2 दिवस कॉन्स्टिपेशन असतं आणि मग एखाद दुसरा दिवस थोडं सेमीसॉलिड किंवा लूज टूल्स काहींना असू शकतात, बऱ्याचशांना तर ते नसते. त्याचसोबत जिभेवर अशी व्हाईटिश अशी कोटेड लेअर येणं
हेही टिपिकल टायफॉइडमध्ये दिसून येतं. आणि आम्ही क्लिनिकली जेव्हा बघतो तेव्हा ताप ज्या प्रमाणात वाढला आहे त्या प्रमाणात हृदयाची गती म्हणजे हार्ट रेट वाढत नाही. जे इतर तापांमध्ये आपण बघतो की फीवरच्या प्रपोर्शनेटली हार्ट रेटही वाढत असतो, तसं टायफॉइडमध्ये होत नाही. सो अशा या सटल क्लूजमुळे या पर्टिक्युलर पेशंटमध्ये टायफॉइडची तपासणी केली पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. मग टेस्ट कुठली करायची? आता इथे खरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम टायफॉइडच्या मिसडायग्नोसिसबद्दलचा आपल्याकडे दिसून येतो. तो म्हणजे असा की मेजॉरिटी ऑफ पेशंट्स ज्यांच्यामध्ये टायफॉइडचा डायग्नोसिस चुकीचा होतो, म्हणजे टायफॉइड नसूनही आहे असा निष्कर्ष काढला जातो किंवा असूनही टायफॉइड मिस केला जातो, तो बहुतांशी वेळी विडाल टेस्ट, टायफी IgM टेस्ट, टायफी IgG टेस्ट किंवा टायफॉइडच्या रॅपिड कार्ड टेस्ट यांचा वापर केल्यामुळे होतो. आता या ज्या सगळ्या सिरोलॉजिकल म्हणजे अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शनवर अवलंबून असणाऱ्या टेस्ट आहेत, या थेरटिकली स्पीकिंग कुठल्याही व्यक्तीला टायफॉइडचे इन्फेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या आठवडा किंवा त्यानंतर पॉझिटिव्ह यायला सुरुवात होतात. सो जेव्हाही असा कोणी पेशंट येतो की डॉक्टर मला दरवर्षीच टायफॉइड होतो, मला खात्रीशीर माहीत असतं की दरवर्षी ताप आल्यावर पहिल्या दुसऱ्या दिवशी विडाल केली आहे, ती पॉझिटिव्ह आहे आणि ॲक्च्युअल तापाचं कारण कधी व्हायरल तर कधी वेगळंच काही होतं, मुळात टायफॉइड नव्हताच. सो तापाच्या सुरुवातीपासून 5 दिवसापेक्षा कमी कालावधीत पॉझिटिव्ह आलेली विडाल टेस्ट ही टायफॉइड दर्शवत नाही. पूर्वी टायफॉइड किंवा त्या प्रकारचे पोटाचे इन्फेक्शन झाले असतील तर ही टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह असते. आणि हे आपल्याकडे जिथे टायफॉइड आणि इतर पोटाचे इन्फेक्शनचं प्रमाण बरंच कॉमन आहे तिथे हे खूप कॉमनली दिसून येतं आणि ऑलमोस्ट म्हणजे 50 ते 60% पेशंट्समध्ये दिसून येतं. याच्या एक्झॅक्ट उलट्या बाजूने जसं मी बोललो की ताप आल्यावर पहिला आठवडा क्रॉस केल्यानंतर विडाल पॉझिटिव्ह येते. सो सेम टाईम ॲक्च्युअल टायफॉइड असणाऱ्या पेशंटमध्येही बऱ्याचदा खूप लवकर केल्यामुळे विडाल टेस्ट निगेटिव्ह येते. मग ही टेस्ट करतातच का मुळात? तर मेन रिझन हे असतं की या सर्व तपासण्या सॅम्पल दिल्यावर काही तासामध्ये रिपोर्ट मिळतो. त्याच्यामुळे सर्वांना वाटतं की ही अगदी सिम्पलशी टेस्ट आहे, काही तासात रिपोर्ट मिळतो, टायफॉइड आहे का नाही निष्कर्ष निघतो. पण बऱ्याच वेळी मित्रांनो मी हे बघतो की या टेस्टने डायग्नोसिसबद्दल क्लॅरिटी येण्याऐवजी कन्फ्युजनच जास्त वाढतं आणि टायफॉइड नसताना त्याची ट्रीटमेंट केलं जाणं किंवा टायफॉइड असताना मिस होणं या दोन्ही गोष्टी खूप कॉमनली बघितल्या जातात. मग या पलीकडे जाऊन टायफी IgM वगैरे सारख्या टेस्टही मे बी थोड्या 10-20% विडालपेक्षा बेटर असतात. पण मग सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड आणि खात्रीशीर डायग्नोसिस कशाने होतो? तर टायफॉइडचं गोल्ड स्टँडर्ड आहे ब्लड कल्चर टेस्ट, म्हणजे ज्यामध्ये मोठ्या पेशंट्समध्ये म्हणजे अडल्ट्समध्ये 10 mlचं ब्लड सॅम्पल, लहान मुलांमध्ये 2 ml ब्लड सॅम्पल ब्लड कल्चर बॉटल्समध्ये कलेक्ट केलं जातं, प्रिफरेबली पहिला अँटीबायोटिकचा डोस देण्यापूर्वी. आणि टायफॉइडचे जंतू हे इंटेस्टिनल इन्फेक्शन असलं तरीही रक्तात डिटेक्ट होत असल्या कारणाने अगदी ताप सुरू झालेल्या पहिल्या दिवशी जरी कल्चर केलं गेलं तरी त्यामध्ये टायफॉइडचे बॅक्टेरिया डिटेक्ट होणं हे शक्य असतं. कल्चर का केलं जात नाही, त्याचा प्रॉब्लेम काय असतो? तर प्रश्न असा आहे की जर पेशंटने असे कुठले अँटीबायोटिक घेतले असतील की जे पार्शियली किंवा कम्प्लिटली टायफॉइड विरुद्ध काम करतात तर कल्चरमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही असं काही वेळी होऊ शकतं, किंवा सफिशियंट व्हॉल्यूम ऑफ ब्लड जर पाठवला नसेल तरी ते फॉल्स निगेटिव्ह येऊ शकतं. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रॅक्टिकल इश्यू म्हणजे ब्लड कल्चर सॅम्पल दिल्यानंतर ते मशीनमध्ये इन्क्युबेट होऊन बॅक्टेरिया त्यात वाढण्यासाठी किमान 3 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो. सो डायग्नोसिस येण्यासाठी 3 ते 5 दिवस थांबण्याची तयारी नसल्यामुळे किंवा तो पेशन्स नसल्याने बऱ्याच वेळी ब्लड कल्चर केलं जात नाही. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की इतर तपासण्या नॉन स्पेसिफिक असलेल्या करून कन्फ्युजन वाढल्यानंतर 8व्या-10व्या दिवशी जेव्हा आपण कल्चर करतो तेव्हाही त्याला आणखी 3 दिवस 5 दिवस टेस्टचा रिपोर्ट यायला लागणारच असतात. सो त्यापेक्षा 3 ते 5 दिवसापलीकडे ताप जाता बरोबर जर लक्षणांवरून तो सीझन कुठला आहे, बाहेरचं पाणी किंवा जेवण केल्याची हिस्ट्री आहे का, ब्लड काउंट्स टायफॉइड सदृश आहेत का, अशा क्लूजनुसार जर टायफॉइड वाटत असेल तर त्याच क्षणी कल्चर केलेलं वेळही वाचवतं आणि डायग्नोसिसमध्ये कन्फ्युजनही प्रिव्हेंट करतं. आता इथून पुढे जर आपण टायफॉइडकडे बघितलं तर एक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं टायफॉइडमध्ये ट्रीटमेंट बाबतीत. आणि ती दुसरी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये या 5 दिवसापलीकडच्या तापाच्या पेशंट्समध्ये टायफॉइड ट्रीटमेंटमध्ये सगळी गडबड होत असते. सो यामध्ये इश्यू असा आहे की टायफॉइडचे जे बॅक्टेरिया आहे ते जरी इंटेस्टिनल इन्फेक्शन असलं तरीही इंटेस्टाईन्स, त्याभोवतीच्या लिम्फ नोड्स, पित्ताशय आणि रक्तातल्या काही पेशी यांच्या सेल्सच्या आत म्हणजे इंट्रासेल्युलरली असल्यामुळे अँटीबायोटिक दिल्यावर इतर बऱ्याच इन्फेक्शनप्रमाणे पहिल्या 24 ते 48 तासात ते क्लिअर होत नाहीत. आणि इथे अतिशय महत्त्वाचं होतं की आपण मुळात टायफॉइड कल्चरच्या बेसिसवर डायग्नोज केलेला, जिथे आपल्याला 100% खात्री आहे की हे साल्मोनेलाचे बॅक्टेरिया ब्लडमध्ये असल्यास टायफॉइडच आहे, की आपण विडाल वगैरे सारख्या नॉन स्पेसिफिक टेस्टवरनं केलेलं, जिथे आपलं डायग्नोसिसच थोडं शक्य होतं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी टायफॉइड झालेल्या प्रत्येक पेशंटने आणि नातेवाईकांनी लक्षात ठेवायची आहे की अँटीबायोटिक योग्य त्या डोसमध्ये योग्य ते अँटीबायोटिक दिल्यानंतरही
3 ते 4 दिवसानंतर ऑन अन ॲव्हरेज तापाची तीव्रता आणि तापात ती कमी होण्याची सुरुवात होते आणि तापातला गॅप वाढायला सुरुवात होते आणि साधारणतः 4थ्या-5व्या दिवशी ताप येणं बंद होतं. सो टायफॉइडचं योग्य निदान असूनही, योग्य अँटीबायोटिक दिलेलं असूनही 4 ते 5 दिवस आपल्याला संयम ठेवावा लागतो आणि तो संयम आपण तेव्हाच ठेवू शकतो जेव्हा टायफॉइडचं डायग्नोसिस आपण रिलायबली केलेलं असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फार कॉमनली ऐकलं असेल की टायफॉइड उलटून येतो किंवा रिलॅप्स होतो. तर इथे प्रश्न असा आहे की हे जंतू पित्ताशय, पोटातल्या लिम्फ नोड्स, इंटेस्टाईन जवळचे पेयर्स पॅचेस अशा अनेक ठिकाणी लपून बसतात. त्यामुळे जे जंतू पूर्णपणे क्लिअर झालेले नाहीयेत ते अँटीबायोटिक जर अर्धवट बंद केलेत तर 1-2 आठवड्यानंतर ताप परत करतात. सो टायफॉइडमध्ये नियम असा असतो की जे सेफ्ट्रॅक्झोन वगैरे सारखे अँटीबायोटिक दिले जातात किंवा सेफिक्सिम सारखे अँटीबायोटिक दिले जातात ते योग्य डोसमध्ये दिल्यावरही पेशंटचा ताप गेल्यावर किमान 5 दिवस किंवा ओव्हरऑल ट्रीटमेंटची ड्युरेशन 10 ते 14 दिवस इतका कोर्स केल्यास रिलायबली खात्री असते की हे जंतू या कुठल्याही ठिकाणी लपून बसलेले नाहीयेत आणि रिलॅप्स करणार नाहीयेत. जर ताप गेला म्हणून पुढच्याच दिवशी ट्रीटमेंट बंद केली तर हाय पॉसिबिलिटी आहे की 8-10 दिवसामध्ये ताप परत येतो. आणि ही एक आणखी खूप कॉमन सिनारिओ आहे की जर ब्लड कल्चरच्या बेसिसवर डायग्नोसिस न करता फक्त क्लिनिकली किंवा विडालच्या बेसिसवर डायग्नोसिस केला असेल तर बऱ्याचदा ही चूक होते की 5 दिवस अँटीबायोटिक घ्या, ताप गेला की बंद करा आणि मग 5-7 दिवसाने ताप परत येतो आणि मग तो पेशंटची 30 सायकल रिपीट 1-2दा होते आणि मग तो साधा पहिल्या आठवड्यात डायग्नोज होऊ शकणारा टायफॉइडचा ताप PUO किंवा पायरेक्सी ऑफ अननोन ओरिजिनच्या गटाकडे वळतो. जिथे 3-4 आठवड्यातही मी बघितले पेशंट्स की ज्यांच्यामध्ये टायफॉइडचा ताप टायफॉइड आहे हे डायग्नोज होऊ शकला नाही. तर मित्रांनो, हा होता एक सिनारिओ ज्यामध्ये व्हायरल सारखेच हाय ग्रेड फीवर मल्टिपल टाइम्स येतात, पांढऱ्या पेशी प्लेटलेट नॉर्मल किंवा नॉर्मलपेक्षा कमी असतात आणि पेशंटला बरा व्हायला वेळ लागतो. आणि तिथे आपण बघितलं थोडक्यात की टायफॉइड आणि व्हायरल आणि इतर आजार यामध्ये फरक कसा करायचा. पण जसं मी सांगितलं, तापाची शेकडो कारणं आहेत. पुन्हा वेगळा काही सिनारिओ असेल तर वेगळं काही कारण असू शकतं. सो तशाच वेगवेगळ्या कारणांबद्दल आपला अप्रोच कसा असायला पाहिजे आणि काय प्रिकॉशन्स पेशंटने घेतल्या पाहिजे हे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये नक्की बघूया. पण या व्हिडिओचा टेक अवे म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा की टायफॉइडचं निदान विडाल टेस्ट सारख्या 50-50 असणाऱ्या अनरिलायबल टेस्टच्या बेसिसवर फक्त करू नका. त्याला फक्त एक सपोर्टिव्ह एव्हिडन्स म्हणून पकडा. ब्लड कल्चर सारखी टेस्ट 3 ते 5 दिवसापलीकडे ताप जाऊनही वाढत असेल तर जरूर करा, स्पेशली अशा पिरियडमध्ये जिथे टायफॉइड कॉमन असतो. आणि तिसरं, योग्य डोसमध्ये योग्य अँटीबायोटिक दिल्यावरही पुरेसा ड्युरेशन अँटीबायोटिक न दिल्यास टायफॉइडमध्ये अर्धवट रिस्पॉन्स येऊ शकतो किंवा बरा झालेला ताप हा काही दिवसानंतर रिलॅप्स होऊन उलटून येऊ शकतो. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी फीवर केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा आणि लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.